विद्यार्थी मित्रांनो, आपण जर एएनएस ची परीक्षा दिली असेल म्हणजे आत्ताच झालेला 24 डिसेंबर 2023 चा पेपर आणि जर आपण जीनियस मॅथ पब्लिकेशनची ही मार्गदर्शिका वापरली असेल तर मी विश्वासाने सांगतो की तुम्ही सर्व शिष्यवृत्ती धारक होणार. कारण या पुस्तकामध्ये जर आपण पाहिलं तर सॅट मध्ये जवळपास 55 पेक्षा जास्त प्रश्न या मार्गदर्शिकेतील आहेत. मॅट मध्ये पण 60 प्रश्न जवळपास समांतर आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शिकेचा वापर केला त्यांना खरोखर पेपर सोपा जाणार आणि गेला असेलच याची मला खात्री आहे. तर आपण सर्वजण सुज्ञ आहात. परीक्षेत आलेला प्रश्न आणि पुस्तकातील प्रश्न तुम्हाला लक्षात येईल आणि सर्व सुशिक्षित शिक्षकांनी, सुशिक्षित म्हणतोय लक्षात घ्या, ज्यांना भविष्याचा वेध घेता येतो आणि विद्यार्थ्याला कोणतं पुस्तक चांगलं आहे हे सहज लक्षात येतं अशा सर्व शिक्षकासाठी हा व्हिडिओ आहे. शालेय क्षमता चाचणी पेपर 2 मधील या पुस्तकातील जवळपास 55 प्रश्न आलेले आहेत. तर ते प्रश्न आणि त्यांची माहिती पाहूयात लगेच. या ठिकाणी पाहत आहोत आपण सॅट पेपर, जो पेपर या ठिकाणी 24 डिसेंबर रोजी झालेला आहे. 24 डिसेंबर 2023 रोजी सॅट. तर यामध्ये या पेपर मधील जवळपास 55 पेक्षा जास्त प्रश्न आलेले आहेत. तर ते नेमके प्रश्न काय आहेत हे समजून घेऊयात. तर या ठिकाणी पहिला प्रश्न जर आपण पाहिला, 2 व्होल्ट विभवांतराचे 5 विद्युत गट एकसर जोडणी जोडून तयार झालेल्या बॅटरीचे एकूण विभवांतर किती असेल? हा प्रश्न आपण याच पुस्तकामध्ये जर पाहिला तर या ठिकाणी प्रश्न दिसेल तुम्हाला प्रश्न क्रमांक 11 मध्ये त्याच पद्धतीचा, प्रत्येकी 3 विभवांतराचे 5 विद्युत गट एकसर जोडणी जोडले असता त्या ठिकाणी फक्त 3 च्या ऐवजी 2 झालेला आहे. लक्षात घ्या. उत्तर तिथं होतं 10, इथं आहे 15. म्हणजे अगदी जशाला तसा प्रश्न, फक्त 3 च्या ऐवजी 2 परीक्षेत विचारलं गेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी पहा, दिलेल्या माहितीमध्ये जो दुसरा प्रश्न आहे, सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या केंद्रीय एकीकरणात कोणत्या मूलद्रव्याचा संयोग होतो? तर हा प्रश्न या ठिकाणी आपण पाहूयात. सूर्याच्या केंद्रकामध्ये केंद्रीय एकीकरण प्रक्रियेत हायड्रोजन केंद्रकांचा संयोग होतो. म्हणजे लाईन टू लाईन जशाला तशी तुम्हाला याच पुस्तकातील पाहायला मिळेल. यानंतर तिसरा प्रश्न पाहूयात आपण. तिसरा प्रश्न आहे, एक ध्वनीची म्हणजे ध्वनी तरंगाची 1 हर्ट्झ वारंवारता म्हणजे टिंबटिंब होय. तर हा प्रश्न आपल्याला जशाला तसा पाहायला मिळेल. तर पहा, जर 1 सेकंदात 1 कंपन झाले, उत्तर काय आहे? 1 सेकंदात 1 कंपन, तर त्या कंपनाची वारंवारता 1 हर्ट्झ एवढी असते. असाच प्रश्न या ठिकाणी तुम्ही वाचला असेल. आता पहा, प्रश्न क्रमांक 3 मध्ये तुम्हाला लक्षात येईल 1 सेकंदात 1 कंपनच हे उत्तर आहे आणि 1 हर्ट्झ वारंवारता. ठीक आहे. म्हणजे हे 3 प्रश्न झाले. पहिल्याच पेजेसवर प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 3 या पुस्तकातील आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आणि प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी पाहू शकतात. प्रश्न क्रमांक 7 आहे, पुरुषाचे स्वरतंतू जवळपास टिंबटिंब लांब असतात. हा परीक्षेतील प्रश्न आहे. लक्षात घ्या, हा परीक्षेत आलेला प्रश्न आहे आणि हाच प्रश्न आपल्या जीनियस मॅथच्या पुस्तकामध्ये पाहूयात आपण. पुरुषाचे स्वरतंतू टिंबटिंब लांब असतात
20 mm, पर्याय क्रमांक 4. अगदी सेम प्रश्न, सरावासाठी जो प्रश्न दिलेला आहे पुस्तकात तो सेम प्रश्न हे जीनियस मॅथ पब्लिकेशन मधील पुस्तकातील प्रश्न आहे, NMS मार्गदर्शिका. ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण 8वा. 7वा आणि 8वा परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. 8वा प्रश्न आहे, कॅलिडोस्कोप व परिदर्शी ही दोन्ही उपकरणे परावर्तित प्रकाशाचे टिंबटिंब गुणधर्मावर कार्य करतात. तर पहा या ठिकाणी आपल्याला तो गुणधर्म यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 11, 1 कॅलरी उष्णता बरोबर किती? तर या प्रश्नाचं पण ऍज इट इज माहिती तुम्हाला या ठिकाणी वाचायला मिळेल. 1 कॅलरी बरोबर 4.18 जूल हे पुस्तकातील लाईन आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आले असेल की ही मार्गदर्शिका किती महत्वाची आहे. यामधीलच मॅक्झिमम जवळपास 55 पेक्षा जास्त प्रश्न परीक्षेमध्ये विचारली गेली होती. यानंतर पुढचे प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 13, 14 आणि 15 तिन्ही प्रश्न या पेजेसवरचे जर आपण पाहिले तर प्रश्न क्रमांक 13 इथं संयुजा संदर्भात होता. तो प्रश्न या पीडीएफ मध्ये नाही, आपण त्या प्रश्नाची माहिती घेऊयात. तर हा प्रश्न होता परीक्षेमध्ये, कार्बनची संयुजा 4 आणि ऑक्सिजनची 2. अगदी तेच वाक्य आहे पहा, कार्बनची संयुजा 4 आणि ऑक्सिजनची 2. या ठिकाणी आपण पाहू शकतात कार्बनची संयुजा 2 आणि कार्बनची 4 आणि ऑक्सिजनची 2. अगदी सेम लाईन प्रश्न क्रमांक 13 मध्ये आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 14 आहे, खालीलपैकी सत्य विधान कोणते? तर या ठिकाणी या प्रश्नाबद्दल संदर्भात सविस्तर अशी माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. असत्य विधान निवडायचं होतं. अधातू विरल आम्लाची अभिक्रिया होत नाही, तिथं होते असं दिलं होतं, परंतु होत नाही हे सत्य आहे, म्हणजे होते हे असत्य आहे. लाईन ऍज इट इज आपल्याला तुम्हाला पाहायला मिळेल. यानंतर प्रश्न क्रमांक 19 साठी पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 16, खालील दिलेले दर्शकाचे आम्लातील व आम्लातील रंग याबाबत अयोग्य पर्याय निवडा. तर या पर्याय संदर्भातील प्रश्न तुम्हाला पाहायला मिळेल पुस्तकामध्ये. तर या ठिकाणी हा चार्टच दिलेला आहे पूर्ण. हे दर्शक, त्यांचा निळा रंग असेल, तांबडा रंग असेल, हा मूळचा रंग आहे, आम्लारीमध्ये काय होतो, आम्लामध्ये काय होतो, आणि प्रत्येक आहे. लिटमस आहे, लिटमस तांबडा, लिटमस निळा, मिथिल ऑरेंज, फेनॉल्फथिलीन, मिथिल रेड. तर हे चुकीचं होतं मिथिल रेड मधलं. ठीक आहे, म्हणजे ऍज इट इज असेच तक्त्यामधले प्रश्न तुम्हाला तिथे अभ्यासाला मिळाली आहेत. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढचे प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक 18. त्याचबरोबर प्रश्न क्रमांक 19. तर प्रश्न क्रमांक 18 आहे पहा, पुढीलपैकी प्लास्टिकचे कोणते कुकरच्या हँडलवरील आवरण तयार करण्यासाठी वापरतात? म्हणजे कोणत्या प्रकारामध्ये, बरोबर आहे, प्लास्टिकचा. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं हा प्रश्न, तर बॅकेलाइट असं उत्तर होतं परीक्षेमध्ये. आणि कुकरवरचे हँडलिंगवरील आवरण, कुकरचे हँडलिंग आवरण बॅकेलाइट, हाच पर्याय तुम्हाला या ठिकाणी प्रश्नामध्ये पाहायला मिळेल.
कुकरचे, याचं उत्तर होतं बॅकेलाइट, पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19, पुढीलपैकी कोणत्या संयुगात आयनिक बंध नसतो? ठीक आहे, तर या संबंधीचा जो प्रश्न आहे तर या ठिकाणी सोडियम क्लोराईड या आयनिक संयुगाची निर्मिती इलेक्ट्रॉन स्वरूपनाच्या ह्याच्यातून होते, म्हणजे आयनिक बंध नसतो, या पद्धतीने आपल्या लक्षात येईल. यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 25, कोणत्या रोगाचे निदान इल्सा ही रक्ताची चाचणी करून करण्यात येतं? तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी एड्सचे निदान करण्यासाठी इल्सा ही रक्ताची चाचणी केली जाते. म्हणजे ज्या पद्धतीने आपण पुस्तकामध्ये नोट्स दिलेले आहेत, पुस्तकामध्ये सरावासाठी प्रश्न दिलेले आहेत, अगदी तसेच प्रश्न परीक्षेमध्ये आलेली आहेत. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक 27, 28 आणि 29. 3 प्रश्न या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचे. सजीवाचे 5 गटात वर्गीकरण कोणी केले? 27 आणि 28, कवकांची पेशीभिंतिका कशाची बनलेली असते? पहा, हे दोन्हीही प्रश्न एकाच पानावर पुस्तकात तुम्हाला पाहायला मिळतील. तर पाहूयात ते प्रश्न. तर या ठिकाणी पहा, हे विज्ञानचा पहिला टॉपिक आहे, विज्ञान जीनियस मॅथ NMS मार्गदर्शिकेमध्ये. तर रॉबर्ट हार्डिंग यांनी 5 सृष्टीत विभाजन केले. त्या सृष्टी सुद्धा कोणत्या कोणत्या दिलेत पहा, मोनेरा, प्रोटिस्टा, कवके, वनस्पती आणि प्राणी. याच पेजवर खालच्या बाजूला 28 नंबरचा प्रश्न आपल्याला वाचायला मिळेल. तर या ठिकाणी जो 28 नंबरचा प्रश्न आहे, पेशी कवकांची भिंतिका कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. पहा, हा प्रश्न परीक्षेमध्ये आला होता. पेशी भिंतिका, ठीक आहे. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला हे अभ्यास करणं गरजेचं आहे. या मार्गदर्शिका आपल्याला नक्कीच उपयोगी आहेत. स्कोर करायचा असेल तुम्हाला तर अगदी सहज सोप्या पद्धतीने आपल्याला या मार्गदर्शिकेचा वापर करता येऊ शकतो. यानंतर पुढचे प्रश्न पाहूया आपण. तर 29 नंबरचा प्रश्न होता, पेट्रोल, तेल इत्यादी ज्वालाग्राही द्रवरूप पदार्थाला लागणारी आग कोणत्या प्रकारामध्ये येते? पेट्रोल आणि तेलची आग. पहा, हा प्रश्न पुस्तकामध्ये ज्या पद्धतीने दिलेला आहे, तर हे पेट्रोल आणि तेलाची जी आग आहे, ब वर्गीय आग. यामध्ये म्हणजे जे काही आगीचे वेगवेगळे प्रकार आहेत, अ, ब, क, ड, यामध्ये ब वर्गीय मध्ये पेट्रोल आणि तेलाचं येतं. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32 आणि 33. मानवी हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे टिंब लिटर रक्त ढकलते, मिलीलिटर, आणि सर्व योग्यग्राही रक्तगट. तर हे दोन्हीही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. तर या ठिकाणी सुरुवातीला मिळेल तुम्हाला AB रक्तगट, सर्व योग्यग्राही, युनिव्हर्सल रिसिपेंट, या पद्धतीने तुम्हाला हे पाहायला मिळेल. त्याचबरोबर हृदय दर ठोक्याला टिंब मिलीलिटर, जशाला तसा प्रश्न आहे. पहा, सरावामध्ये स्वाध्यायामध्ये दिलेला हा प्रश्न आहे. हृदय दर ठोक्याला टिंब मिलीलिटर रक्त ढकलते, 75 मिली. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात आपण. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34, 35. तर
रणथंबोरचे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेमध्ये भाग घेणाऱ्या पेशीला कोणत्या पेशी आहेत? तर 34-35 ची आपण या ठिकाणी पुस्तकातील प्रश्न समजून घेऊयात. तर पहिला घटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. पहा, रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये भाग घेतात कोण? रक्तपटिका. रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेमध्ये भाग घेतात रक्तपटिका, त्यालाच आपण प्लेटलेट्स असं म्हणतो. त्यानंतर रणथंबोरचे अभयारण्य पहा, या ठिकाणी जशाला तशी लाईन दिली आहे. रणथंबोरचे अभयारण्य पट्टेदार वाघासाठी प्रसिद्ध आहे. रणथंबोरचं अभयारण्य पट्टेदार वाघासाठी प्रसिद्ध आहे. यानंतर पुढचा प्रश्न, या ठिकाणी आणखी 2 प्रश्न आलेले आहेत, 37 आणि 38. तर पहा, प्रश्न क्रमांक 37 आहे, भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ दादासाहेब फाळके यांनी कोणत्या वर्षी ही केली आणि आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? लक्षात घ्या, याचं उत्तर होतं 1913 आणि याचं उत्तर आहे लाला लजपत राय. आता हे दोन्ही पॉइंट आपल्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अगदी सहज जरी हे पुस्तक वाचन केलं असतं तरी 55 पेक्षा जास्त प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाले असते. तर या ठिकाणी पाहू शकता आपण, भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ केव्हा रोवली? 1913. स्वाध्याय मधला जशाला तसा प्रश्न तुम्हाला पाहायला मिळेल. यानंतर पुढचा प्रश्न, या ठिकाणी आयटक, हे आयटक या ठिकाणी तुम्हाला मुद्दा सापडेल आणि याचे पहिले अध्यक्ष लाला लजपत राय होते. आयटकचे पहिले अध्यक्ष लाला लजपत राय. ही पुस्तकातील माहिती आहे, नोट्स मधील. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण, 40 आणि 41. तर या ठिकाणी चित्रातील जगप्रसिद्ध चित्रकार आणि 1948 ला मराठवाड्याचा स्वतंत्र भारतामध्ये समावेश. तर या दोन्ही बद्दलची माहिती आपण या ठिकाणी समजून घेऊयात. तर चित्रातील व्यक्ती होती लिओनार्दो दी विंची आणि चित्रकार म्हणून ते जगप्रसिद्ध ठरले. हा एक प्रश्न आपल्याला वाचायला मिळाला होता. आणि त्यानंतर जो पुढचा प्रश्न होता, हैदराबाद मुक्ती संग्राम 13 सप्टेंबर 1948 रोजी ऑपरेशन पोलो नावानं संस्थान भारतामध्ये विलीन झालं. म्हणजे जशाला तसे पॉइंट, जशाला तसे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी अभ्यासाला मिळतील. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण, प्रश्न क्रमांक 46. बंगाल प्रांतातील जहालमतवादी विचाराचे मुखपत्र अमृत बाजार पत्रिका. तर हा प्रश्न आपल्याला NMS मार्गदर्शिक मध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. बंगाल प्रांतात अमृत बाजार पत्रिका हे जहालमतवादी विचारांचे मुखपत्र होते. पहा, लाईन टू लाईन, म्हणजे जे आपण नोट्स दिलेले आहेत त्या नोट्सवरच आधारित मॅक्झिमम प्रश्न परीक्षेत विचारलेले आहेत आणि इतर जे काही प्रश्न आहेत ते आपण निर्णय क्षमतेवर आधारित होते. यानंतर सर्वात महत्वाचा एक प्रश्न होता या ठिकाणी, प्रश्न क्रमांक, कोणत्या किल्ल्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी विशालगड असे नाव दिले? ठीक आहे, आता हा 7वीतला प्रश्न आहे, 7वी अभ्यासक्रमावर, आणि या मार्गदर्शिकेमध्ये 7वीचे धडे पण इन्क्लूड केलेले आहेत. या मार्गदर्शिकेमध्ये हे जो आपण पाहत आहे हा 5वा धडा स्वराज्य स्थापना हा 7वीतला धडा आहे. हा 8वा धडा मुघलाशी संघर्ष हा पण 7वीतला धडा आहे. म्हणजे 7वी पण इतिहास, भूगोल आणि नागरिक शास्त्राच्या नोट्स या मार्गदर्शिकेमध्ये आहेत. आणि तोच प्रश्न या ठिकाणी, खेळणा किल्ल्याला विशालगड असे नाव दिले. तर ज्या विद्यार्थ्यांनी ही मार्गदर्शिका घेतली त्यांना हे तोंडपाठच होतं, कारण 7वीच्या नोट्स या पुस्तकामध्ये इन्क्लूड आहेत मार्गदर्शिकेमध्ये. याचा आपल्याला खूप मोठा फायदा होणार आहे.
यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 50, अनाथ बालिकाश्रमास भेट. त्यानंतर प्रश्न क्रमांक 52 याच पेजवर आहे. संविधानाच्या सूचनेनुसार मूळ मसुद्यात, तर हे पण प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील. तर या ठिकाणी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम सुरू केले. म्हणजे अनाथ बालिकाश्रमाला भेट दिली की महर्षी धोंडो केशव कर्वे यांची आठवण होणार किंवा लक्षात येणार, या पद्धतीने हा प्रश्न होता. त्याचबरोबर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष. तर या 7वीच्या नोट्स आहेत, लक्षात घ्या. 7वी नागरिक शास्त्र. तर याच पुस्तकामध्ये आहे, NMS मार्गदर्शिकेमध्ये 7वीच्या पण या ठिकाणी नोट्स दिलेल्या आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना 7वीचं पुस्तक वाचायला मिळेल किंवा न मिळेल, परंतु या मार्गदर्शिकेचा वापर करून विद्यार्थी चांगल्या पद्धतीने गुण घेऊ शकतात. यानंतर पुढे नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 53, 54, 55, 56. फक्त तुम्ही प्रश्न पहा. 53 प्रश्न आहे, लोकसभेच्या संदर्भात चुकीचा सदस्याचा कालावधी 6 वर्ष. दुसरा आहे प्रशासकीय यंत्रणा. त्यानंतर 53 आहे महाराष्ट्राचे विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन कुठे भरतं? मुंबई. आणि पृथ्वीच्या अंतरंगातील थरातील मूलद्रव्याची कमी घनतेकडून जास्त घनतेकडे. तर हे सगळे प्रश्न तुम्हाला चारीच्या चारी प्रश्न या पेजेसवरचे या ठिकाणी पाहायला मिळतील. तर पहिला लोकसभा संदर्भामध्ये या ठिकाणी मुद्देच दिले होते आणि या संदर्भातच तिथे चुकीचं विचारलं. मुदत 5 वर्ष, तिथे 6 वर्ष दिली होती. यानंतर पुढचा प्रश्न, अर्थसंकल्पीय पावसाळी अधिवेशन मुंबई येथे होते. नोट्स आहेत आणि ह्या महत्वाच्या नोट्स आहेत. यामधीलच प्रश्न परीक्षेमध्ये पुढील वर्षी पण असणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, या ठिकाणी जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, तहसीलदार असं दिलं होतं आणि वेगळं कोणतं आहे? तर हे तिन्ही एका गटामध्ये बसतात आणि वेगळा महापौर होतं. हा पण प्रश्न विचारला गेला होता. त्याचबरोबर घनता पहा, या ठिकाणी डायग्रामच दिले. या ठिकाणी हे लिहिलेलं घनता शब्द आहे, लक्षात घ्या, घनता. त्यानंतर ही कमी शब्द आहे, हे जास्त. आणि इथं दिलेला आहे सिलिका, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, मॅग्नेशियम, निकल आणि आयर्न, कमी कडून जास्त कडे. आलं लक्षात? आणि हाच प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी दिलाय पहा. तो प्रश्न पुन्हा एकदा पहा तुम्ही. या ठिकाणी तुम्हाला दिसेल सिलिका, आयर्न, मॅग्नेशियम दिलाय का, कमी घनतेकडून जास्त घनतेकडे. तर तोच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर पुढचे प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 59, 57 आणि 59. 57 मध्ये पहा, जमिनीकडून महासागराकडे तळ रचना. आणि 59 आहे शहरांची नियोजित, बघा खालील नियोजित शहरांची अचूक जोडी, सेऊल, झुरिच, भुवनेश्वर, वॉशिंग्टन DC. आता हेच प्रश्न आपण पुस्तकामध्ये पाहूयात. तर हे शहरांचं तुम्हाला आता सांगितलं, तर हे सेऊल आलेला आहे, झुरिच, वॉशिंग्टन DC आणि भुवनेश्वर. ही नियोजित शहरे हा नोट्स मधील पॉइंट आहे आणि जशाला तसा फक्त जोड्या लावामध्ये विचारलाय. यानंतर पुढचा घटक, सागर तळ रचनेमध्ये. आता इथं जमिनीकडचा भाग आहे हा जमीन. तर भूखंड मंच, खंडांत उतर, सागरी डोह आणि सागरी गर्ता, असा जमिनीकडून हा जाणारा भाग आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचा होता. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 60, 61 आणि
63 पहा 60 मध्ये महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? आणि लोकसंख्येच्या बाबतीमध्ये या ठिकाणी राजकीय घटक, धर्म, रूढी, परंपरा हे चुकीचं होतं. तर हे दोन्ही प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेऊयात खाली. लोकसंख्येच्या बाबतीमध्ये पहा आहे राजकीय, तर इथं वंश धर्म दिलं होतं. राजकीय मध्ये युद्ध, राजकीय अस्थिरता, राजकीय आणि राजकीय धोरण असं येतं, परंतु वंश धर्म इकडे दिल्यामुळे ते चुकीचं झालं होतं. आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्यात 1 ऑगस्ट 1962 रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना. लाईन टू लाईन या ठिकाणी नोट्स तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर जो पुढचा प्रश्न आहे छागोसचे पठार, 57 नंबरचा प्रश्न पहा, 63 नंबरचा प्रश्न. छागोसचे पठार खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे? तर हा पण प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. हिंदी महासागरातील छागोसचे पठार. उदाहरण दिले, स्पेशली उदाहरण. सागरी उंचवट्याचे माते सपाट विस्तृत असतात, त्यांना सागरी पठार म्हणतात, आणि हे हिंदी महासागरातील छागोसचं पठार आहे. यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल या नोट्स किंवा ही मार्गदर्शिका किती महत्वाची आहे. यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 65, 66, 67. तर पहा, ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडत नाही. ठीक आहे, मग काय बाहेर पडतं हे पाहिजे, म्हणजे पाहायला पाहिजे. आणि हवेची सापेक्ष आर्द्रता, याला सूत्र माहित असले की सोडवता येतं. ह्या दोन गोष्टी आपण समजून घेऊयात. हे दोन्ही प्रश्न या ठिकाणी आधी समजून घेऊयात कुठे आहेत. तर लाव्हा रसातून उष्ण लाव्हा रस, वायू आणि वाफ घटक आढळतात. काय आढळत नाही असं विचारले प्रश्नामध्ये, तर या उत्तरावरून आपल्याला लक्षात येतं. आणि सापेक्ष आर्द्रताचं हे सूत्र, या सूत्रामध्ये फक्त किमती ठेवल्या की उत्तर येतं. यानंतर जो पुढचा प्रश्न होता, प्रश्न क्रमांक 67. तैगा प्रदेश, गौताळ प्रदेश, गौताळ प्रदेश सुदान, गौताळ प्रदेश प्रेरी. तर हा 7वीचा अभ्यासक्रम आहे आणि आपल्या पुस्तकामध्ये हा अभ्यासक्रम असल्यामुळं विद्यार्थ्यांना हा पण प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने सोडवता आलेला आहे. तर या ठिकाणी हे गौताळ सुदान प्रदेशाची वैशिष्ट्ये दिली होती. उन्हाळा उष्ण दमट, वनस्पती संदर्भात, जीवन, प्राणी. तर हा 7वीचा भाग आहे, 7वी. आणि 7वीच्या भूगोलच्या नोट्स या NMS मार्गदर्शिकेमध्ये दिलेल्या आहेत, त्याचा विद्यार्थ्यांना भरपूर फायदा झाला. यानंतर पुढचे प्रश्न पाहूयात आपण. तर पुढील प्रश्न आहेत 69 नंबर. उष्ण व शीत प्रवाह एकत्रित येऊन होणारा परिणाम, आणि खालीलपैकी कोणता शेतीचा व्यापारी व्यवसाय? ठीक आहे, तर हा तर 7वीचा प्रश्न आहे, पुन्हा लक्षात घ्या, 7वी मधला, आणि हा पण पुस्तकात आहे. पाहूयात आपण दोन्ही प्रश्न. तर या ठिकाणी पहा, उष्ण प्रवाह आणि शीत प्रवाह एकमेकांना मिळतात, त्यातून दाट धुके निर्माण होतात. दाट धुके हे याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर जो तुम्हाला शेतीविषयक सांगितलं होतं पहा, तर हा 7वीतला भाग आहे. 7वीचा कृषी नावाचा धडा आहे. यामध्ये तुम्हाला हे शेतीचे प्रकार या ठिकाणी लक्षात येतील. तर अगदी सरळ सरळ प्रश्न दिलाय, खालीलपैकी कोणता शेतीचा प्रकार व्यापारी शेतीमध्ये येत नाही? मग व्यापारी शेतीमध्ये काय काय आहे तुम्हाला लक्षात येईल. विस्तृत व मळ्याची मंडई, फलोद्यान शेती. तर सखोल शेती हा निर्वात शेतीमधला भाग आहे, तो इकडे पर्याय दिला होता म्हणून हा चुकीचा होता, सखोल शेती. तर हे 7वीचे जवळपास
5 ते 6 प्रश्न इतिहास भूगोलवर आधारित आहेत, ते विद्यार्थ्यांना अगदी सहज सोप्या पद्धतीने सोडवता आलेले आहेत. त्यानंतर पुढे आपण आता जर गणिताचे प्रश्न पाहिलं तर खालीलपैकी कोणती कसोटी त्रिकोणाची नाही? को कसोटी. कोणत्या माहितीच्या आधारे चौकोन रचना करता येत नाही? तर करता येते कोणती हे पण आपण पुस्तकामध्ये दिलेलं आहे, तर त्याच्या आधारे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. हे शिरोलंब संपात बिंदू वगैरे त्यापासून एकच असणारा हा पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला होता. त्यानंतर त्रिकोणाच्या पूर्ण कसोट्या, बाकोबा कसोटी, कोबाको कसोटी यावरचा प्रश्न. त्यानंतर लगतच्या 2 बाजू, 3 बाजू आणि 2 कोण म्हणजे चौकोन काढता कशामुळे येतो हे माहित असलं तर काढता काय येत नाही हे सांगता आलं असतं, त्यामुळे हे पण प्रश्न परीक्षेत आहेत. त्यानंतर पुढे 10 रुपये सूट देऊन वगैरे हा जो प्रश्न आहे पहा. आता हा तर प्रश्न, एका कारचा 60 किलोमीटर वेग आहे, 8.5 तासामध्ये पोहोचते, 7.5 तासामध्ये किती वेग वाढवावा लागेल? जशाला तसा प्रश्न पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. संख्या तर तशा थोड्याफार बदल होऊ शकतात. हे संगत कोणाच्या जोड्या वगैरे चुकीच्या मध्ये आपल्याला दाखवता येतं. तर या ठिकाणी पहा, एक अंतर पूर्ण करण्यासाठी साठ किलोमीटर वेगाने, इथं 12 तास दिले, तिथं 9 तास आहे. 9 तासात पूर्ण करण्यासाठी किती वेग वाढवावा लागेल? सेम क्वेश्चन. आता हा जर प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवला असता तर परीक्षेतला त्यांना 100%च आला असता. यानंतर पुढे जर आपण प्रश्न पाहिली तर 10% सूट. आता एका याच्यावर 7% सूट देऊन एवढ्याला विकली तर किंमत किती? छापील किंमत किंवा विक्री किंमत या पद्धतीचा प्रश्न आहे. किंवा 9,000 रुपयाला देऊन 15% कमिशन दिले तर हे सूटची जे आहेत असाच प्रश्न त्या ठिकाणी परीक्षेमध्ये दिलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात आपण. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची 60 सेमी जीवा लांबीपासून म्हणजे ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची 60 सेमी लांबीची एक जीवा वर्तुळ केंद्रापासून 16 सेमी अंतरावर आहे, तर त्रिज्या किती? हा प्रश्न असेल. किंवा पुढचा जो एका वर्तुळाकृती बागेचा व्यास 84 मीटर असून बागेभोवती 3.5 मीटर रुंदीचा एक वर्तुळाकार रस्ता असल्यास रस्त्याचे क्षेत्रफळ किती? तर हा पण प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. एका वर्तुळाची जीवा 10 सेमी लांबीची असून जीवेपासून 5 सेमी अंतरावर असलेल्या, इथे व्यास विचारलाय, परीक्षेमध्ये त्रिज्या विचारले, एवढाच बदल आहे. त्यानंतर पहा, 24 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाभोवती 1 मीटर रुंदीचा रस्ता, तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती? सेम क्वेश्चन आहे, अगदी काही बदल नाही, फक्त संख्या बदलल्यात. त्यानंतर हे दशादशे असेल. पाहत आहे दशादशे 8% दराने 20,000 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक किती? आणि एका गणाला 12 शिरोबिंदू आणि 18 कडा असतील तर पृष्ठांची संख्या किती? तर या ठिकाणी जर आपण हे पाहिलं, ₹10,000 5% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजातील फरक, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातील फरक दिलेला आहे, विचारलेला आहे. आणि यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, शिरोबिंदूची संख्या दिली आहे, पृष्ठाची संख्या दिली आणि कडांची संख्या दिली आहे. हा तर सोडवून दिलेला प्रश्न आहे आणि असाच आपला 90वा प्रश्न आहे. तर या पद्धतीने या मार्गदर्शिकेतील जीनियस मॅथ पब्लिकेशनची जी ही मार्गदर्शिका आहे, तर या मार्गदर्शिकेतील 55 प्रश्न आणि वैचारिक पातळीवर अजून 10 ते 15 प्रश्न विद्यार्थी सोडवू शकले असते. ही मार्गदर्शिका आपणास हवी असेल तर आपण संपर्क करू शकतात 8856 046 142 या नंबरवर. त्याचबरोबर आपल्या जवळच्या जिल्ह्याच्या दुकानदाराकडे पण या मार्गदर्शिका उपलब्ध आहेत.
आपण आपल्या दुकानदाराकडून पण या मार्गदर्शिका खरेदी करू शकतात. तर याप्रमाणे बुद्धिमत्तेचे पण जवळपास 60 पेक्षा जास्त प्रश्न मार्गदर्शिकेमध्ये आहेत. तर ते पण आपण पाहूयात पुढील व्हिडिओमध्ये. तर या ठिकाणी आपल्याला एक विश्वास पटला असेल की आपण या ठिकाणी जी मार्गदर्शिका वापरत आहात तर याच मार्गदर्शिकेमधील प्रश्न अशा पद्धतीने विचारलेले गेलेले आहेत. तर विद्यार्थी मित्र, पुन्हा एकदा सांगतो, जर तुम्ही कोणतीही मार्गदर्शिका वापरत असाल तर तुम्हाला शुभेच्छाच आहेत. परंतु जर परीक्षेमध्ये प्रश्न येणारी मार्गदर्शिका वापरली असाल तर तुमचा रिझल्ट वाढेल, सराव झाला तर स्कोर वाढेल आणि आपणास शिष्यवृत्ती नक्की मिळेल. सर्वांना परीक्षेसाठी अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि जमलं तर पुढील वर्षी आपल्या विद्यार्थ्यांसाठी ही मार्गदर्शिका नक्की खरेदी करा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.